जेव्हा लोकनेते अशोक भांगरे साहेबांबद्दल आमदार साहेबांचे शब्द आले आणि मनाला खूप वाईट वाटलं, कारण आमदार साहेब आत्ता 10-15 वर्षापासून राजकारण पाहत आहेत. ह्या तालुक्यामध्ये गेली 40 वर्ष आम्ही राजकारण पाहतोय. राजकारणात आम्ही डोंगरा एवढाली मोठाली माणसं पाहिली, एकमेकाचे कट्टर विरोधक पाहिले. मग त्यात आमदार भांगरे साहेब असतील, पितड साहेब असतील, बी.के. देशमुख साहेब असतील, बॉससाहेब नवले असतील, पी.जी. भांगरे असतील, अमृतभाई मेहता, रमाजी पाटील आंबरे, कितीतरी नावं, भाऊसाहेब हांडे, कितीतरी नावं आपल्याला घेता येतील. परंतु ह्या तालुक्याला, हा आदिवासी दुर्गम भागातला तालुका असूनही ह्या तालुक्याची जी मूळ संस्कृती आहे आमची, ते जपण्याचं काम ह्या माणसांनी केलं होतं. परंतु गेल्या 5 वर्षात माननीय आमदार साहेब, आपण ह्या संस्कृतीला धुळीला मिळवलेला आहे. राजकारणच कोणत्या बाजूला चाललं आहे, तुम्ही राजकारणाचा जो नवा ट्रेंड काढला आहे, मान्य, कदाचित त्यानं एक वेळ भुरळ घातली असेल, कोणाच्या 5वीला जाय, कोणाच्या जागरण गोंधळाला जाय, कोणाच्या बारशाला जाय, ते तुमचं तुम्हाला लखलाभ. परंतु आमदार, तुम्ही भांगरे साहेबांबद्दल जे बोललात, अहो प्रत्येक निवडणुकीला भांगरे साहेब पडल्यानंतर भांगरे साहेबांकडे रडत आलेली माणसं आम्ही पाहिलेली आहेत. पितड साहेब राजकारण करत होते आणि भांगरे साहेब समाजकारण करत होते. प्रत्येक प्रश्नाबरोबर, समाजाच्या प्रत्येक प्रश्नाबरोबर आदरणीय भांगरे साहेब होते. आणि तुम्ही त्यांची किंमत मतात करून दाखवताय, फार चुकीचं आहे. तुम्ही हा शब्दसुद्धा बोलायला नको आता. आणि कशासाठी? तर बेईमान होऊन राजकारणात परत काही मिळवून घेण्यासाठी. हो, मी बेईमान हा शब्दच म्हणतोय. याचं कारण असं आहे की आजही सगळ्या देशाला, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत, तुम्ही सत्तेतून फुटून हे जे काही कडबोळं जे बनवलं आहे भाजपच्या यानं, हे नीतीला, तत्वाला, कशालाही नाही आहेत. तुम्हाला फक्त माल लाटायचा आहे. महाराष्ट्र भिकारी करून टक्केवारीसाठी ह्या सगळ्यांनी हा जो उद्योग मांडलेला आहे, जनता पाहून आहे, जनतेची तळतळ आहे, जनता बोलेलही. परंतु मग आपलं जर कुठं नैतिकदृष्ट्या अधपतन झालेलं असेल, तर किमान समाजात तरी ते आपल्या वक्तृत्वातून ते उतरलं नाही पाहिजे. ठीक आहे, तुम्हालाही पुढच्या राजकारणाची अपेक्षा असेल, ती असावी, का नसावी, ती आम्ही मान्य करतो. परंतु जरा योग्य मार्गानं जा. पुन्हा भांगरे साहेबांबद्दल मेहरबानी करून, कारण आम्ही तर तुमच्याबरोबरही नव्हतो आणि भांगरे साहेबांबरोबरही नव्हतो, परंतु राजकारणाचा एवढा अधपतन होऊ देऊ नका. हा एक तुम्हाला बी.जे. साहेबांसारखाच वडीलकीचा थोडासा सल्ला देतो. आणि दुसरा मुद्दा बाजीराव दराडेंचा, की बाजीराव दराडे त्यांच्या भागातले लोकप्रतिनिधी पांडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, कारण मी एक धरणग्रस्त आहे, धरणग्रस्त एकदा बुडून गेल्यानंतर कोणालाही त्याची काही पर्वा नसते. आणि हा तालुक्याचा इतिहास ताजा असल्यामुळं तिथली जनता भूसंपादनाच्या अगोदर, मोबदला मिळाल्याच्या अगोदर, आणि स्वतः दराडे कुटुंबसुद्धा मोबदला मिळाल्याच्या अगोदर जर कोणी काम चालू करत असेल, तर तो निश्चितपणानं बंद करण्याचा अधिकार त्यांना आहे. आणि ठीक आहे, तक्रारदारानं तक्रार केली असेल, परंतु बाळशास्त्री जांभेकरांचे आपण वारसदार आहात. माझी सर्व तुम्हा पत्रकार मित्रांनासुद्धा एक विनंती आहे, तुमच्यासमोर मी माझं थोडंसं मनोगत मांडतो, तुम्ही थोडंसं लक्ष द्या. की तक्रारदार एखाद्याबद्दल मत कलुषित झाल्यानंतर त्याला अडचणीत आणण्यासाठी कुठल्याही प्रकारची तक्रार देतो, त्या तक्रारीत तो वारेमाप आरोप करत असतो, अगदी मीठ मिरची लावून करत असतो. आणि ती तक्रार पोलीस स्टेशनला जर तुम्हाला पाहायला मिळाली, तर आत्तापर्यंत आपल्याला काहीतरी चटपटीत झालं पाहिजे म्हणून म्हणा, परंतु शिडी जाते जीवाने शयानी खाणारा म्हणतो, वातड झाली
तसा प्रकार होऊ शकतो, एखाद्याच्या जीवावर बितू शकतं. जर समजा तक्रारदारानं ती तक्रार चुकीची दिली असेल की ज्याचा तपास पुढं आयोग करणार आहे, त्याच्यावर चार्ज फ्रेम होणार आहे, ते कोर्टात जाणार आहे, ते खरं का खोटं ठरणार आहे, परंतु त्याच्या अगोदर जर समजा आपल्याकडून अनाहूतपणे त्या तक्रारीला अजून मीठ मिरची गरम मसाला जर लावला आणि त्या कदाचित उद्याच्या निर्दोष व्यक्तीवर की जो आरोपी आहे, गुन्हेगार नाही, त्याचं जर मीडिया ट्रायल जर होत असेल तर उद्या मीच नाही, आपण कुणी असो, त्या बाबतीत असला प्रकार होऊ नये याची दखल घ्यावी. आणि बाजीराव दराडेंवरचे गुन्हे प्रशासनानं सुद्धा याचा सखोल चौकशी करून ते गुन्हेगार असतील तर आम्ही पाठीमागं घालणार नाही, परंतु जर गुन्हेगार नसताना कोणाच्या तरी राजकीय दबावापोटी जर त्यांच्यावर अन्याय घडणार असेल तर मात्र मग आम्हाला तालुक्यात गप्प बसून चालणार नाही.